यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहूया। ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका काय असा सवाल मंगेश ससाणे यांनी आता विचारलेला आहे। मनोज जरांगे यांच्या मागणीवर शरद पवारांची नेमकी भूमिका काय हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी पवार जरांगेंना जवळ करतायत असा थेट आरोप ओबीसी आंदोलक ससाणे यांनी शरद पवारांवर केलेला आहे। सोबतच त्यांनी शरद पवारांना काही सवाल देखील विचारले। शरद पवार साहेबांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय। मनोज जरांगेंची जी भूमिका आहे की ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे वेगळं आरक्षण आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यानंतर 10% जे एससीबीसी आरक्षण शुक्रे कमिटीच्या रिपोर्टनुसार दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यावर पवार साहेब तुमचं काय म्हणणं आहे? ते आरक्षण मराठा समाजाला नको आहे का? हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे का स्पष्टपणे की 10% एससीबीसी ॲक्ट 2024 आणि त्या अंतर्गत दिलेल्या आरक्षणाला आमच्या पक्षाचा विरोध आहे, ही उघड भूमिका तुमची आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।